सो हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी जसं की तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये प्रॉमिस केलं होतं की मी कुठले ब्लाउजेस कुठल्या रेटमध्ये कुठल्या डिझाईनमध्ये मी ते स्टिचिंग करून आणलेले आहेत लग्न सराईसाठी, तर ते मी आज तुम्हाला सगळे शो करणार आहेत. तर आणि सगळ्यात मेन, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे जुने ब्लॉग्स बघायला अजिबात विसरू नका. पुण्यामध्ये जे रविवार पेठ होलसेल मार्केट आहे, लक्ष्मी रोड आहे, तुळशीबाग आहे, ते मार्केट मी माझ्या जुन्या जे ब्लॉग्स आहेत त्याच्यामध्ये कवर केलेलं आहे. तिथून मी काय शॉपिंग केली, कुठली शॉपिंग केली, हे सगळं डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत. तर जसं की लग्न सराईचं सीझन सुरू आहे, तुम्हालाही त्या व्लॉग्सची नक्कीच हेल्प होणार आहे. तर डोंट मिस दोज व्लॉग्स. आणि आता विदाऊट फर्दर वेस्टिंग टाईम चला सुरू करूया. तर मी पहिला ब्लाऊज तुम्हाला दाखवते. हा बघा, हा आहे फर्स्ट ब्लाऊज. तुम्ही पाहू शकता असा वर्क, म्हणजे जी आता न्यू आहे आरी वर्क, तसा हा मी ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे. तर अगदी मिनिमल असं मी वर्क केलेलं आहे आणि ज्या बाह्या आहेत त्या मी शॉर्ट ठेवलेल्या आहेत. तर रिझन बिहाइंड मी या बाह्या शॉर्ट ठेवल्याचं हेच आहे की ऑलरेडी म्हणजे माझे जे दंड आहेत ते बऱ्यापैकी मोठे आहेत, मी थोडी हेल्दी आहे. आणि जर मी फुल स्लीव्सचे जर ब्लाऊज मी शिवले असते तर त्याने काय होतं, अजून आपण बल्की दिसतो, अजून आपण जाड दिसतो, आणि ते मला करायचं नव्हतं. म्हणून मी जे माझे ब्लाऊज आहेत ते सगळे शॉर्ट ठेवलेले आहेत. आणि डिझाईन जर तुम्ही बघाल तर अतिशय अशी मिनिमल आणि छान आणि सोबर अशी डिझाईन मी केलेली आहे. ती अतिशय छान अशी दिसत आहे. तर ह्या ब्लाऊजची मला टोटल कॉस्टिंग पडलेली आहे 3,000, 2,500 या आरी वर्कचे आणि 500 ब्लाऊज स्टिचिंगचे. आणि ब्लाऊजचा जो शेप आहे बॅकचा, तो मटका गळा असा मी ठेवलेला आहे. तर जर तुमच्याकडे काटापदराची साडी असेल तर त्याच्यावरती हे उत्तम प्रकारे असे ब्लाऊज तुम्ही शिवू शकता, ज्याने लग्नामध्ये तुम्ही घातला तर एक वेगळा असा मस्त असा लुक क्रिएट करू शकता. तर नक्की हा तुम्ही ट्राय करा. आणि हे जे तुम्ही ब्लाऊज बघितले, तर मी शॉपचं सुद्धा तुम्हाला डिटेल्स ऑलरेडी माझ्या प्रिव्हियस ब्लॉगमध्ये आय गेस मी शेअर केलेले आहेत. मी कुठे हे सगळे ब्लाऊज स्टिच केले आहेत पुण्यामध्ये. तर भरपूर असे डिझाईन्स असतात या दुकानामध्ये. तर तुम्हाला जो टाईप तुम्हाला आवडतो तो तुम्हाला टाईप चूज करावा लागतो. किंवा तुम्ही जर कुठलं नेटवर वगैरे पाहिलं असेल यूट्यूबवर, तुम्हाला तो सुद्धा तुम्ही जो टाईप त्यांच्याकडे घेऊन गेला तर ते तुम्हाला त्या अकॉर्डिंग तुम्हाला ब्लाऊजेस जे आहेत ते स्टिच करून देतात. तर असं काही नाही की तुम्हाला त्यांचंच पॅटर्न सिलेक्ट करायचं, तुम्ही तुमचंही वेगळं जे काही पॅटर्न असेल ते तुम्ही तिकडे घेऊन जाऊ शकता आणि अकॉर्डिंगली ते तुम्हाला ब्लाऊजेस हे स्टिच करून देतात. सो नेक्स्ट ब्लाऊजकडे मी वळते. जी माझा साडीचा कलर आहे तो असा ऑरेंज आहे. तर तशी मी डिझाईन इथे सिलेक्ट केलेली आहे. हे बघा, ह्याचं जे आहे ते नॉर्मल आपला असा जो गोल गळा असतो तसा मी बॅक ह्याचा ठेवलेला आहे. अगदी सिंपल आणि छोटीशी अशी जी आपलं आरीवर्क आहे ते केलेलं आहे. हा आहे ब्लाऊजचा फ्रंट आणि अतिशय सुंदर. आणि माझी जी काटापदराची साडी आहे ऑरेंज कलरची प्लेन आहे अगदी, त्यावर मी अशा कलरचा हा जो ब्लाऊज आहे तो स्टिच केलेला आहे. याचं मला कॉस्टिंग सेम जसं मगाशी मी सांगितलं 2,500 मला पडलेलं आहे. बऱ्याच व्हरायटी असतात आरीवर्कमध्ये, जो तुम्हाला सुटेबल वाटेल तो तुम्ही चूज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते. हा थोडा जास्त मला कॉस्टली पडलेला आहे. म्हणजे ह्याचं आरीवर्कचं जे टोटल जे कॉस्टिंग आहे ते मला पडलेलं आहे 3,500 आणि प्लस ब्लाऊजची वेगळी स्टिचिंग मी 850 पे केलेली आहे. हे बघा, अशी सुंदर असा मी मटका गळा याचा असा ठेवलेला आहे. आणि डिझाईन तुम्ही बघू शकता, अशी मस्त अशी फुलांची वेलींची डिझाईन आहे, बाह्यांना अशी केलेली आहे. ही ॲक्च्युली माझी बांधणी अशी पॅटर्नची जी साडी आहे, तर त्याच्यावरती मी हा प्रिन्स कटोरीचा जो ब्लाऊज आहे तो मी ह्याची स्टिचिंग केलेली आहे. सो 3,500 आरी वर्क आणि 850 माझी ब्लाऊजची स्टिचिंग अशी मी दिलेली आहे. नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते. एक अतिशय सिंपल ब्लाऊज आहे, अजिबात कुठलंच वर्क नाही, काहीच नाही याला. छान याचा असा गळा असा आहे, प्रिन्स कटोरीज मी ठेवलेला आहे, काही असं विशेष नाही, पानाच्या आकाराचा शेप दिलेला आहे. आणि जो साडीची जी बॉर्डर आहे
त्याचाच मी इथं बाह्या केलेल्या आहेत. तर हे काम, तर जी माझी साडी आहे ती अतिशय हेवी आहे, वर्क आहे त्याच्यावर ऑलरेडी हेवी, आणि हेवी साडीवर जर तुम्ही भरलेला किंवा वर्कवाला ब्लाऊज घातला तर त्याचा पूर्ण लुक निघून जातो. म्हणून ही चूक तुम्ही करू नका. जर तुमची साडी ऑलरेडी भरलेली असेल तर असे प्लेन ब्लाऊज मस्त शिवा, जेणेकरून तुमची ज्वेलरी आणि जी साडी आहे ती हायलाईट होईल, ना की तुम्ही केलेलं वर्क आणि ब्लाऊज ते पूर्ण तुमच्या साडीचं लुक खराब करून टाकेल. म्हणून हे असे प्लेन ठेवा, कारण तुम्ही बघू शकता या प्रकारची सगळी डिझाईन आहे माझ्या साडीच्या पदरावर आणि पूर्ण साडीवर, त्यामुळे मी हा ब्लाऊज अतिशय सिंपल ठेवलेला आहे. एक मी शिवलेला आहे पार्टीवेअर ब्लाऊज. एक नेटची माझी साडी आहे रेड कलरची, त्याला ऑलरेडी डिझाईन असते, तर त्यामुळे मी त्यालाही काही असं विशेष केलेलं नाही. तोही असाच ॲज इट इज असा नॉर्मल मी असं शिवलेला आहे. हे बघा, आणि याच्या ह्या बाह्या अशा रेड कलरची नेटची साडी आहे. पूर्ण नेटची साडी असूनही त्याच्यावरती मस्त अशी डिझाईन दिलेली आहे. तर त्यावर सुद्धा मी नाही काही असं विशेष काही काम केलं, कारण जर मी केलं असतं तर परत माझ्या साडीचा लुक खराब झाला असता. बरं, तर मी असे ब्लाऊज का शिवले वगैरे, तर ते जेव्हा मी तुम्हाला साडी नेसून दाखवेल लग्नामध्ये, तेव्हा तुम्हाला कळेल की हा माझा चॉईस बरोबर होता. सगळे जे तुम्ही बघू शकता तर माझे जे स्लीव्ज आहेत ते मी छोटेच ठेवले आहेत, मोठे अजिबात ठेवले नाही. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, मी ऑलरेडी थोडी बल्की आहे, माझे दंड थोडे मोठे आहेत. तर जर मी मोठे ब्लाऊज किंवा मोठे स्लीव्सचे ब्लाऊज ठेवले तर मला ते पर्सनली पटत नाही, मला ते कम्फर्टेबल वाटत नाही. तर हा पर्सनली माझा चॉईस होता ब्लाऊज शिवण्याचा. तर ठीक आहे, एवढं बोलून हा शॉर्ट व्लॉग मी इथे एंड करते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकीसुद्धा व्हिडिओज जाऊन बघा, की जेणेकरून तुम्हाला लग्नासाडीच्या शॉपिंगसाठी नक्कीच मदत भेटणार आहे. सो ठीक आहे, भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.